लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा संपला, त्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष आता 4 जूनकडे लागलंय। पण दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये पडलेल्या फुटी आणि राजकारणाची झालेली भेसळ यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्ट करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य होतं। महायुती की महाविकास आघाडी? महाराष्ट्रातल्या राजकीय बदलाचा नेमका काय परिणाम झाला हे 4 जूनला स्पष्ट होणार आहेच। पण त्याआधीच निकालाआधीचा महानिकाल समोर आलाय। देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार याचा अंदाज समोर आलाय। महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व 48 जागांवर वेगवेगळ्या एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या आहेत हे आपण अगदी साध्या सोप्या आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अदिती। हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता लगेच करा। पहिला आहे तो एबीपी वोटरचा एक्झिट पोल। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 23 ते 25 जागा तर महायुतीला 22 ते 26 जागा मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। म्हणजेच मविया आणि महायुतीला महाराष्ट्रात 50-50 चान्सेस असल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय। महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। ठाकरे गटाला 9 जागा, काँग्रेसला 8 जागा तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे। तर दुसरीकडे महायुतीत भाजपला 17 जागा, शिंदे गटाला 6 जागा तर अजित पवार गटाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। थोडक्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारेल असं जे चित्र रंगवलं जात होतं तसं मात्र न होता भाजप आणि शिंदे गट त्यातल्या काही जागा गेन करताना दिसतोय। पण सर्वात विशेष म्हणजे तुतारीच्या 10 पैकी 6 जागांवर विजय होत असल्याचा एबीपी वोटरचा दावा असल्याने शरद पवारांसाठी ही लोकसभा निवडणूक फायद्याचीच म्हणावी लागेल। यासोबत टॉप अनालिटिकाच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला 26 ते 29 आणि महायुतीला 22 ते 24 जागा मिळतील असा निकाल देत दोघांच्यात क्लोज फाईट असल्याचं त्यांनी दाखवलंय। विशेष म्हणजे पार्टी वाईज बघायचं झालं तर बीजेपीला 13 ते 17, शिवसेनेला अवघ्या 2 ते 3, अजित पवार गटाला 0 ते 1 तर दुसरीकडे काँग्रेसला 9 ते 11, शिवसेना ठाकरे गटाला 15 ते 17 आणि शरद पवार गटाला 6 ते 7 जागा मिळतील असा निकाल एक्झिट पोल मधून समोर आलाय। तर अपक्षाच्या खात्यात 1 जागा देण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाराष्ट्रात मोठा फटका बसत असल्याचं या एक्झिट पोल मधून समोर येत आहे। न्यूज 18चा पोल पाहिला तर महायुतीला 25 ते 32 जागा आणि महाविकास आघाडीला 15 ते 18 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। थोडक्यात महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने निकाल झुकतोय असं पोलचं म्हणणं आहे। भाजप 23, शिवसेना शिंदे गटाला 7 तर अजित पवार गटाला 2 जागा असं विभाजन करण्यात आलंय। तर ठाकरे गटाला 7, काँग्रेसला 5, शरद पवार गटाला 4 जागा एक्झिट पोलमध्ये देण्यात आल्यात। थोडक्यात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला समसमान तर शरद पवार गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळतील। आता बोलूया रुद्र रिसर्च अॅनालिटिक्स रिसर्च या संस्थेचा। महाविकास आघाडीला तब्बल 34च्या आसपास तर महायुतीला केवळ 13 जागा मिळतील असा अंदाज रुद्र संस्थेने देत महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार विरोधात वातावरण असल्याचं दाखवून दिलंय। त्यातही पार्टी वाईज जागा पाहिल्या तर भाजपला 9, शिंदेच्या शिवसेनेला 3 तर अजित पवार गटाला अवघी 1 जागा मिळेल। तर ठाकरेंच्या शिवसेनेला 14, काँग्रेसला 12 तर शरद पवार गट तब्बल 8 जागांवर विजयी होईल असा ही अंदाज सांगतोय। काही महत्त्वाच्या लढतींबद्दल बोलायचं झालं तर बारामतीतून सुप्रिया सुळे या मोठ्या लीडने तर पुण्यातून रवींद्र धंगेकर आणि नगरमधून निलेश लंके 10 ते 12 हजारच्या निसटत्या लीडने जिंकत असल्याचंही दाखवण्यात आलंय। आता बोलूया TV9 पोलस्टेटच्या एक्झिट पोल बद्दल। पोलस्टेटच्या पोलमध्ये महायुतीला 22 तर महाविकास आघाडीला 25 जागांचा कौल देण्यात आलाय। तर अपक्ष म्हणून 1 खासदार निवडून येईल असा थोडा वेगळा अंदाज वर्तवण्यात आलाय। यात भाजपला तब्बल 18, शिंदे गटाला 4 तर अजितदादा गटाला 0 जागा देण्यात आली आहे। दुसरीकडे काँग्रेसला 5, ठाकरे गटाला 14 तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 6 जागांवर यश येईल असं सांगण्यात आलंय। टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल मात्र महाविकास आघाडीची झोप उडवणार आहे। या संस्थेनं महायुतीच्या खात्यात 33 तर महाविकास आघाडीला अवघ्या 15 जागा मिळतील असा अंदाज बांधलाय। एक्झिट पोलच्या स्पर्धेतील एक महाराष्ट्रातील आणखीन एक नाव म्हणजे द स्ट्रेलेमाचं। या संस्थेनंही महायुतीला 24 ते 27 जागा, महाविकास आघाडीला 20 ते 23 जागा तर अपक्षांच्या वाटेला 1 जागा येईल असं सांगितलंय। वोट शेअर बद्दल बोलायचं झालं तर महायुतीला 46% तर महाविकास आघाडीला 45% मतं मिळतील असा अंदाज आहे। म्हणजेच मतदान घासून झालं असलं तरी द स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड दाखवण्यात आलंय। आता पाहूया दैनिक भास्करच्या रिपोर्ट्स एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात नेमकं कोण आघाडीवर आहे ते। दैनिक भास्करच्या पोलनुसार महायुतीला 28 ते 30 जागा तर महाविकास आघाडीला 16 ते 20 जागांचा कौल देण्यात आलाय।
पार्टी वाईज याची विभागणी केली तर भाजपला तब्बल 20 ते 23 जागा, शिवसेना शिंदे गटाला 6 ते 7 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 ते 3 जागा मिळतील। दुसरीकडे काँग्रेसला केवळ 1 ते 2 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 10 ते 12 जागा आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 5 ते 6 जागा मिळतील असा अंदाज सांगितलाय। थोडक्यात दैनिक भास्करने काँग्रेसला 1 ते 2 जागांवर गुंडाळल्याने हा आघाडीसाठी मोठा लॉस ठरू शकतो। तर श्री मीडियाच्या एक्झिट पोल नुसार सुद्धा महायुती तब्बल 33 तर महाविकास आघाडी केवळ 16 जागांवर जिंकेल असा दावा करण्यात आलाय। यातही भाजप 20, शिंदे गट 8 तर अजित पवार गटाला 3 जागांचा कौल देण्यात आलाय। तर दुसरीकडे काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 8 तर शरद पवार गटाला फक्त 2 जागांवर गुंडाळण्यात आलंय। थोडक्यात पोल ऑफ पोल काढायचा झाला तर 8 पैकी 5 कौल हे महायुतीच्या बाजूने झुकतायत। प्रत्येक पक्षाच्या जागांचा आकडाही पोलनुसार बदलताना दिसतोय। त्यामुळे महाराष्ट्राची हवा नेमकी कुठे आहे यावर अचूक भाष्य करणं एक्झिट पोलनाही जमत नाहीये। थोडक्यात पोल ऑफ पोल काढायचा झाला तर 8 पैकी 5 कौल हे महायुतीच्या बाजूने झुकतायत। प्रत्येक पक्षाच्या जागांचा आकडाही पोलनुसार बदलताना दिसतोय। त्यामुळे महाराष्ट्राची हवा नेमकी कुठे आहे यावर अचूक भाष्य करणं एक्झिट पोल नाही जमत नाहीये असं म्हणायलाही काही हरकत नाही। बाकी यातला नेमका कुठला पोल तुम्हाला 4 तारखेच्या निकालाच्या जवळ जाणारा वाटतोय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।